काय म्हणते सर्वेला आल्यानंतर त्या मुलीला सगळ्यालाच बघितलं आम्हाला घराबाराला. नंतर आमच्या मुलीला दाखवल्यावर तिने म्हणलं इथं चट्टा आहे तर पेन टोचविली. ती पेन टोचविल्यावर कचकच लागल्यावर ती मुलगी म्हणली मला असं झालं काय नाही दुसरं. तिने काय म्हणलं याला कुष्ठरोग आहे, तुम्ही ह्या कुष्ठरोगाचं हे करून घ्या म्हणला गोळ्या. मी देतो म्हणला. तर आम्ही बरं म्हणला, गोळ्या दिल्या. पुन्हा ती गोळ्या दिल्या तिथं न्यायला आम्ही दाखवला, गोळ्या दिल्या, गोळ्या आणल्या. 10 दिवस गोळ्या चारल्या. एक गोळी तिच्या 4 गोळ्या राहिल्या वापस नेऊन दिल्या. मी 1 दिवस चालल्या 4 दिवस चालल्या जास्तच व्हायला लागलं. जास्त लागल्यावर थोडंसं रिॲक्शन आल्याबरोबर मी त्यांच्याकडे गेले त्या सिव्हिलमध्ये गेल्यावर तिने म्हणलं फोन केल्यावर तिने म्हणलं त्या मॅडमला ती गोळी ठेवून घ्या आणि ही 4 गोळ्या दुसऱ्या द्या. मी 4 गोळ्या दिल्या. मी काय खाऊ घातलं नाही. तिथून उचलले मी तुळजापूरला नेले. तुळजापूरला दवाखान्यात नेल्यावर तिने आम्हाला ॲडमिट केल्यावर सकाळ वाटून तर लईच जास्त झालं. पुन्हा तिथून आम्ही सोलापूरला घेऊन गेला अश्विनीला त्या 7 रस्त्याला. आता डॉक्टरांनी काय सांगितलं? तिने काय त्या ह्याच्यामध्ये ठेवलं आयसीमध्ये 5 दिवस. तिथून 5 दिवस बाहेर ठेवलं. काही बी फरक पडेना. उचलला आम्ही आमच्या जिम्मेदारी द्या म्हणल्यावर घेऊन आलो शिवला जावा म्हणल्यावर. पण नेमकं काय सांगतात की ना डॉक्टर बरं होईल नाही होईल का? होईल म्हणते. तिने राहा म्हणत होते. आमच्या हस्तात होते का तिथं? आम्ही एका दिवसात लाख रुपये 5-10 दिवसात आम्ही लाख रुपये भरून आलो. मग कुठवर भरायचे आहे का आमच्या ह्याच्यात गरिबीची होय. म्हणून आम्ही तिथून उचललं आणि ह्या काहीचं आणलं. नाव सांगा तुमचं? नन्नूबी शबीर पतवार. काय झाले, कशासाठी तुम्ही इथं थांबला? इथं दवाखान्यात आहे मी. ती आपलं मुलीला इथं थोडा चट्टा होता जवळपास. ती गावात आजारामुळे ती काय तर गोळ्या दिल्या होत्या, तिथून चालूच झालेला. कुणी दिल्या गोळ्या, कशासाठी दिल्या? परिसरने दिल्या त्या. थोडा चट्टा आहे म्हणून तिथून जे आहे त्या 3 महिने झाले मी दवाखान्यात फिरतो सगळं. ती दवाखाना परत लास्टला पैसे संपल्यानंतर मी सिव्हिलला आलो. कशासाठी दिल्या होत्या नेमकं गोळ्या? इथं थोडा चट्टा आहे म्हणून दिल्या त्या गोळ्या. कुष्ठरोग. आता कधीपासून दवाखान्यात आहेत, काय सांगितलं डॉक्टरने? आता डॉक्टर म्हणते ते होईन बरं इथं, नाही तर मग तुम्हाला अजून एकदा दाखवावं लागेल दुसऱ्या दवाखान्यात. मुंबईला न्या अगर पुण्याला न्या. आता माहिती तेवढी तर हैसत राहिली नाही इकडे तिकडे फिरायचं. नाव सांगा तुमचं? कचू शब्बीर कोतवाल. काय स्थिती आहे त्या पेशंटची आणि कशामुळे झालं असेल ते? नॅशनल लेप्रसी इरेडिकेशन प्रोग्रामच्या अंतर्गत आपण गावोगावी जाऊन कुष्ठरोगाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करत असतो. त्याच कार्यक्रमाअंतर्गत आपण 22/10/2024 रोजी आपल्या जिल्हा परिषद कर्मचारी आणि लेप्रसीचे कर्मचाऱ्यांच्या मार्फत आपण शिंदफळ या गावामध्ये समूह सर्वेक्षण केलं होतं. समूह सर्वेक्षण केलं असता उपकेंद्रामध्ये सदर रुग्ण हा संशयित म्हणून आला होता चमडीच्या आजाराचा. ज्यावेळेस त्या रुग्णाची तपासणी केली त्यावेळेस आमच्या टीमला हा PB रुग्ण म्हणजे असंसर्गित कुष्ठरुग्णाचा प्रकार हा आढळून आला. त्या अंतर्गत त्यांना 22/10 तारखेपासूनच कुष्ठरोगाचा उपचार चालू करण्यात आला. पण सदर रुग्णाला मेडिसिन घेतल्यानंतर एक 10-12 दिवसानंतर त्याला मेडिसिनचा त्रास होणं सुरू झाला. त्यानंतर तो सदर रुग्ण उपकेंद्रामध्ये शिंदफळच्या आला. तिथं त्याला तात्पुरतं स्वरूपाचं औषधोपचार करण्यात आले. त्यानंतर तो रुग्ण तिथं त्या बरं वाटलं नसल्यामुळं किंवा आमच्या कर्मचाऱ्यांना पुढची वाटचाल कळवता तो स्वतः रुग्ण खाजगी दवाखान्यात तुळजापूरमध्ये तपासण्यासाठी गेला. मग तिथं सुद्धा त्याला आराम भेटला नसल्यामुळं शेवटी तिथून हा रुग्ण अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर जे आहे तिथं 14 तारखेला ॲडमिट झाला. आणि त्यानंतर थोडे दिवस बरं वाटलं. त्यानंतर पुन्हा 27/11/2024 वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं सदर रुग्ण उपचारासाठी ॲडमिट झाला. त्यानंतर पुन्हा 25 डिसेंबरला 2024 पुन्हा हा रुग्ण वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं ॲडमिट झाला. आणि मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा 10 तारखेला हा तुळजापूर SDH इथं उपचारासाठी आला असता
तिथं आमचं वैद्यकीय पथक कंटिन्युअस म्हणजे त्याच्या नजराणीखाली होतं. पण त्यावेळेस सुद्धा पेशंटची सुधारणा होत नसल्यामुळं तिथून पेशंटला सदर रुग्णाला वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं ॲडमिट करण्यात आलं. कशामुळे झालं असू शकतं ते, आणि गोळ्यांची रिएक्शन नेमकं का आली असेल? आता कुष्ठरोगामध्ये आपण मुख्यतः MDT मल्टी ड्रग थेरपी हा उपचार दिला जातो आणि त्यामध्ये 2-3 ड्रगचं हे कॉम्बिनेशन असतं, रिफाम्पिसिन, डॅप्सॉन आणि क्लोफेझामाइन. तर बऱ्याच पेशंटला म्हणजे 100तून 1000तून 10,000तून एका दुसऱ्या पेशंटला रिॲक्शन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळं एकतर क्लोफेझामाइन किंवा डॅप्सॉनमुळं ह्या पेशंटला रिॲक्शन येण्याची शक्यता आहे आणि शक्यता नाकारता येत नाही, कारण प्रत्येक ड्रगचे हे साईड इफेक्ट असतातच, पण प्रत्येक रुग्णामध्ये किंवा प्रत्येक माणसामध्ये त्याचे रिॲक्शन येतेच असं नाही. तर हा रिॲक्शनचा प्रकार असू शकतो. बरं, आता त्या मुलीची स्थिती काय आहे? सध्या स्थितीमध्ये हा पेशंट वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव इथं ॲडमिट आहे आणि मेडिसिन डिपार्टमेंट आणि स्किन डिपार्टमेंटच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नजरेने त्यांचे उपचार हे चालू आहे. आणखी काय विचित्र प्रकार होऊ शकतो, म्हणजे जीवाला धोका वगैरे? जीवाला धोका म्हणजे उपचार तर चालू आहेत, पण प्रत्येक हा